नमस्कार, मी संदीप कसालकर. आपण पाहतात भारत 24 तास. मुंबईत पुन्हा एकदा रात्रीच्या वेळी भटकणाऱ्या गुंडांची टोळी दहशत निर्माण करताना पाहायला मिळते. एका 59 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला 9 ते 10 गुंडांनी मिळून मध्यरात्री 3च्या सुमारास लाकडी बांबू व दगडाने ठेचल्याचा धक्कादायक प्रकार हा मुंबईतील विलेपार्ले पश्चिम परिसरात घडलाय. हिमांशु शहा असे या ज्येष्ठ नागरिकाचे नाव असून सदर प्रकार हा मुंबईतील विलेपार्ले पश्चिम येथील बापूबाई वस्ती रोड कस्तुरी बिल्डिंगमध्ये घडलाय. कस्तुरी बिल्डिंगमध्ये राहणारे रहिवासी हिमांशु शहा मध्यरात्री 2:30च्या सुमारास बाहेरून आपल्या घरी परतत असताना कस्तुरी बिल्डिंगमध्येच बाहेरील बाजूस एका कार चालक आणि 25 वर्षीय बाईकस्वार यांच्यामध्ये वाद सुरू असताना त्यांनी पाहिले. हिमांशु यांनी दोघांमधील वाद सोडवण्याचा प्रयत्न केला असताना मद्यधुंद अवस्थेत असणाऱ्या बाईकस्वारानं त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यावर हिमांशु यांनी पोलिसांना 100 नंबरवर कॉल केला. हे पाहून बाईकस्वाराने तुम पुलिस को बुलाते हो क्या, मैं अब मेरे भाई लोगों को बुला के तुम लोगों को जान से मार दूंगा अशा शब्दात धमकी दिली आणि पुढील 5 मिनिटात 8 ते 9 बाईकस्वार त्या ठिकाणी आले आणि रस्त्यावर पडलेले दगड व बांबू घेऊन हिमांशु यांना मारण्यास सुरुवात केली. त्यांना करण्यात आलेली मारहाण एवढी भयंकर होती की त्यामध्ये त्यांचे डोकं फुटलं व सोबत हाताची व पायाची हाडे देखील मोडली. दरम्यान बिल्डिंगचा वॉचमन, मोटर चालक यांना देखील बांबू व दगडाने मारण्यात आलं. हा प्रकार सुरू असताना पोलीस येतात. मारेकरांनी तिथून पळ काढला. जुहू पोलीस ठाण्यात याबाबतचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आतापर्यंत 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे. मुख्य मारेकरी जिगर व त्याचे मित्र यश, आयुष, संकेत, विलास, सुमित अशी आरोपींची नावे असून इतर मारेकरांचा शोध सध्या जुहू पोलीस करत आहेत. दरम्यान सदरचं चित्र पाहून पुन्हा एकदा मुंबईत नवीन गुंडांची टोळी वर येत आहे का असा प्रश्न सध्या उपस्थित राहतोय.